गुरुवार को महाराष्ट्र के ठाणे जिले के डोंबिवली में एक रासायनिक कारखाने में हुए विस्फोट में कुल 7 लोगों की मौत हो गई और 40 से अधिक घायल हो गए। दुर्घटना के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने घटनास्थल पर जाकर मुआयना किया, जिसके बाद उन्होंने मीडिया से बातचीत की। डोंबिवली एमआईडीसी में मानव जीवन के लिए हानिकारक कंपनी को तुरंत बंद किया जा रहा है। उच्च जोखिम वाली कंपनियों में सूचना प्रौद्योगिकी, कपड़ा इंजीनियरिंग में विनिर्माण प्रक्रियाएं शुरू करना चाहती है, वे अपने उद्योग जारी रख सकते हैं, लेकिन जो लोग अपनी कंपनी नहीं बदलना चाहते उन्हें औद्योगिक शहर से बाहर उद्योगों के लिए सरकार द्वारा अधिग्रहित जमीन पर स्थानांतरित कर दिया जाएगा। अमुदान केमिकल नावाच्या कंपनीमध्ये आज रिएक्टरचा स्फोट झाला असं प्रथमदर्शनी या ठिकाणी चौकशीमध्ये आढळून आलेला आहे। हा स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता। आजूबाजूच्या 5-6 कंपन्या आणि आजूबाजूची जी काही नागरी वसाहत आहे त्यांना देखील काचांना दरवाजांना तडे गेलेले आहेत। हा रिएक्टरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे आणखी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। काही लोक आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये देखील अडकलेले आहेत, त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। यामध्ये स्फोटाची तीव्रता फार मोठी असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आहे। जवळपास 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 60 लोक जखमी झालेले आहेत आणि आणखी जे काही लोक अडकले त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मोठ्या तीव्रतेची आहे। म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आणखी जे लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याला प्राधान्य दिलेलं आहे, ते काम सुरू आहे। यामध्ये आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे यापूर्वी देखील या ठिकाणी एक असाच स्फोट झाला होता, त्यामध्ये देखील काही कॅज्युअल्टी झाल्या होत्या आणि आता हा जो स्फोट आहे तो मोठा आहे, भयानक स्फोट आहे, जास्त तीव्रतेचा आहे। त्यामुळे हायली हजार्डस जे युनिट्स आहेत इथे, जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो, त्यामुळे आता ABC अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे। त्यामध्ये इंडस्ट्री आहे, लेबर आहे, MPCB आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे। आणि एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार्डस जे आहेत, जे रेड कॅटेगरीमधले युनिट आहेत, त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील। त्यांनी चेंज ऑफ यूज करावं, इंजिनिअरिंग, IT किंवा इतर काही सेक्टरमध्ये त्यांनी जे हजार्डस नसणार आणि त्यामुळे कुठल्याही जीविताला धोका संभवणार नाही अशा प्रकारचं त्यांनी प्रॉडक्ट चालू करावं किंवा त्या दुसऱ्या ज्या आपल्या MIDC ज्या आहे शहराच्या बाहेर या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करण्याची मुभा या ठिकाणी दिली जाईल, त्या ठिकाणी त्यांनी शिफ्ट व्हावं। याच युनिटमध्ये, याच कॅम्पसमध्ये अनेक लोकांनी यापूर्वी तक्रारी केल्या होत्या संबंधित या युनिटच्या संदर्भात। अमुदान पूर्वीचं अंबर कंपनी या कंपनीचं नाव होतं, परंतु दुर्दैवाने ती जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही। यामध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी युनिट जे आहे त्यांनी जे काही योग्य वेळोवेळी या ठिकाणी येऊन ऑडिट करणं, सेफ्टी ऑडिट करणं, ज्या काही बाबी आहेत त्या करण्याची आवश्यकता होती, ते केलंय की नाही हे सगळं आता चौकशीमध्ये आढळून येईल। एक उच्चस्तरीय चौकशी आपण यामध्ये करू आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये जे काही दोषी आढळून येतील त्या सर्वांवर या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। शेवटी लोकांच्या जीविताशी कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही आणि कुणी कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्नही करू नये आणि म्हणून या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून हे अशा प्रकारचे युनिट सुरक्षित स्थळी
हलवण्याचा निर्णय आम्ही घेतोय आणि त्या दृष्टीने पुढची कारवाई सुरू होईल. नागपुर समय, गली से दिल्ली तक.